नमस्कार. फायनली आपण पाहतोय आता सत्याने मीराला फुलाचं दुकान सुरू करून दिल्यामुळे निरूपा आणि देविकाला रात्रभर झोप लागत नसते. देविका म्हणत असते, अहो आई काहीतरी करा, तुम्हाला काहीच कसं वाटत नाही. ती मीरा तिकडे आता पैसे कमवायला लागली आहे. त्यावर मात्र निरूपा म्हणत असते, अगं देविका, तुला काय वाटतंय, मी हातावर हात ठेवून गप्प बसणार आहे का? अजिबात नाही. त्या धूमकेतूला, त्या मीराला, त्या फुलवालीला मी अजिबात सुखाने जगू देणार नाही. त्यावर लगेचच आता देविका म्हणत असते, अहो आई, एकच गोष्ट लक्षात ठेवा, जे काही कराल ना ते लवकरात लवकर करा, कारण तिची ती होणारी प्रगती मला सहन होत नाही आहे. त्यावर निरूपा म्हणत असते, अगं तुला काय, मलाही सहन होत नाही आहे. कधी एकदा तिची चांगली बोकांडी आवडते ना, असं मला झालं आहे. त्यावर देविका म्हणत असते, असं असेल तर चला ना मग. त्यावर निरूपा म्हणत असते, चला ना मग, कुठे जायचं? त्यावर लगेचच आता देविका म्हणत असते, अहो आई, तिच्या दुकानावर जाऊया, चांगली धमाल करूया, तिला चांगलं गंडवूया. त्यावर सुधाकरला शेवटी हे सगळं ऐकायला आलेलं असतं आणि सुधाकर स्वतःशी बोलत असतो, अच्छा, म्हणजे माझ्या सुनेच्या दुकानावर जाऊन तुम्ही आता तिला गंडवण्याचा विचार करताय का? करा करा, मीही तुमची चांगलीच आवडतो. आणि अशातच आता देविका आणि लगेचच ती निरूपा तिथून घराबाहेर पडतात. सुधाकरला हे सगळं माहिती असतं आणि अशातच आपण पाहतोय आता दुकानावर आधीच 2-3 गिऱ्हाईक असतात. हे लांबून देविका आणि निरूपाने पाहिलेलं असतं. लगेचच आता देविका म्हणत असते, बघा आई बघा, दुकानावर गिऱ्हाईकांची रांग लागली आहे. याचा अर्थ कळतोय का तुम्हाला? तिला फक्त आणि फक्त लाभ होतोय, लाभ. आणि आपल्याला? त्यावर लगेचच आता निरूपा म्हणत असते, गप्प बस ग, सारखं सारखं तिला लाभ होतोय बोलून तू मला एकदम असं ताप करू नको डोक्याला. आता मीराच्या दुकानामधून काही गिऱ्हाईक बाहेर पडत असतात. त्याच वेळेला निरूपा म्हणत असते, चल देविका, आज शिरूया आपण. मग दोघंही तिथे आज शिरतात आणि तेवढ्यात मीरा म्हणत असते, अहो बाईसाहेब, देविका, तुम्ही दोघं या बसा ना, बसा. त्यावर निरूपा म्हणत असते, तुझ्या दुकानामध्ये आम्ही बसायला नाही आलो आहे, आम्ही इथे फुलं घ्यायला आलो आहे, मिळतील ना आम्हाला आमच्या आवडीची फुलं? त्यावर मीरा म्हणत असते, हो हो, सगळ्याच प्रकारची फुलं ठेवतो आम्ही. हे वाक्य ऐकल्यावर लगेचच आता देविका डोळे वर करते आणि म्हणत असते, बघा आई, काय बोलते ही, सगळ्याच प्रकारची फुलं ठेवते म्हणून. पण मला नाही वाटत आई, हिच्याकडे सगळ्याच प्रकारचे A1 क्वालिटीची फुलं असतील. ही ना नवीन नवीन या बिझनेसमध्ये आली आहे ना, ही बहुतेक लो क्वालिटीची फुलं विकत असेल. त्यावर आता मीरा म्हणत असते, देविका, तुला माहिती आहे का, मी लग्नाच्या आधीही आईबरोबर लहान असतानापासूनच या व्यवसायामध्ये आहे. मला फुलांची चांगली समज आहे, तेवढी समज तुलाही नसेल. त्यावर मात्र आता देविका म्हणत असते, माझी समज काढू नको आई, बघा ना. त्यावर लगेचच आता निरूपा म्हणत असते, फुलवाली, इथे तू दुकानदार आहेस ना आणि आम्ही कस्टंबर देव असतो, माहिती आहे ना, आमच्याशी नीट वागायचं. आणि तेवढ्यात आपण पाहतोय मीरा म्हणत असते, ठीक आहे, बोला काय हवंय तुम्हाला? त्यावर लगेचच आता मीराला शेवटी देविका म्हणत असते, मला ही इंग्लिश फुलं हवी आहेत, मिळतील का? अमेरिकेच्या बाजारात मिळतात. त्यावर लगेचच मीरा आता म्हणत असते, अमेरिकेच्या बाजारातील फुलं तुला हवी आहेत आणि त्या फुलांचं काय करणार तू? त्यावर देविका म्हणत असते, मी काही करीन, तुला काय प्रॉब्लेम आहे? त्यावर मीरा म्हणत असते, मला काय प्रॉब्लेम नाही आहे, पण मी काय सांगते ते नीट ऐक. माझ्या दुकानामध्ये जेवढी फुलं आहेत ना, त्यामधूनच तुला काहीतरी घ्यावं लागेल. घ्यायचं असेल तर घे, नाहीतर चालती हो. असं म्हटल्यावर देविका चांगलीच तोंडावर पडलेली असते. इकडे आपण पाहतोय सुधाकरला आधीच या दोघींचा प्लॅन कळलेला असतो. त्याने लगेचच आता सत्याला फोन करून हे सगळं सांगितलेलं असतं. सत्या म्हणत असतो, बाप, थँक्यू सो मच, तुम्हाला हे सगळं सांगितलंस, आता तर या दोघींची चांगलीच आवडतो मी. आणि लगेचच सत्या आपलं मधलं काम अर्धवट सोडत फुलांच्या दुकानाच्या दिशेने धावत सुटलेला असतो. आणि लगेचच लांबून त्याने पाहिलेलं असतं निरूपा आणि देविका त्या फुलाच्या दुकानामध्ये असतात. अशातच आता तिथे आलेला एक कस्टंबर मीराला म्हणत असतो, ओ मॅडम, हा फुलांचा गुच्छा कितीला आहे? त्यावर मीरा म्हणत असते, भाऊ फक्त 700 रुपयाला. त्यावर तो कस्टमर म्हणत असतो, ठीक आहे, द्या, स्कॅनर द्या. त्यावर देविका आणि निरूपा मीराकडे पाहत असतात, कारण मीराकडे कोणतंच स्कॅनर नसतं किंवा बँकेत अकाउंट नसतं. अशातच आता मीराला शेवटी निरूपा म्हणत असते, काय गे फुलवाली, आता काय करणार तू, कुठलं स्कॅनर देणार? त्यावर लगेचच तो कस्टमर म्हणत असतो, अहो मॅडम द्या ना स्कॅनर, पटकन पेमेंट करतो, लगेच निघतो. त्यावर मीरा म्हणत असते, अहो माझ्याकडं स्कॅनर नाही आहे,
हे वाक्य ऐकल्यावर आता थेट तो कस्टमर म्हणत असतो, अहो स्कॅनर नाही आहे, आता तर सईकडे ऑनलाईनच जास्त पेमेंट करतात ना, कॅश कोण ठेवतं आहे. आणि लगेचच आता मीरा म्हणत असते, बरोबर आहे तुमचं, पण आता नवीनच दुकान चालू केलं आहे ना. त्यावर तो कस्टमर म्हणत असतो, असं असेल तर मी जातो. आणि तो कस्टमर ते फुलांचा गुच्छा ठेवतो आणि तिथून निघून जातो. त्याच वेळेला आता निरूपा आणि देविका हसू लागतात. निरूपा मीराची खिल्ली उडवते, अगं काय तू एवढे दुकानदारीन बनतेस, तुझ्याकडे आलेला कस्टमर परत जातो आणि तू धंदाही करू शकत नाही, बंद कर, दुकानाला टाळं लाव. त्यावर लगेचच आता मागून सत्या म्हणत असतो, अय निरूपा, जास्त शहाणपणा करू नको, तू माझ्या बायकोच्या दुकानावर उभी आहेस हे विसरू नकोस तू. आणि लक्षात ठेव, माझ्या बायकोने काय केलं पाहिजे आणि काय नाही हे तू शिकवायचं नाही. त्यावर लगेचच आता निरूपा म्हणत असते, गप्प बस रे पनवती, तुझ्या बायकोला धंदाच करता येत नाही, इथं आलेला कस्टमर परत जातोय. त्यावर लगेचच आता सत्या म्हणत असतो, यापुढे परत जाणार नाही. त्यावर लगेचच आता निरूपा म्हणत असते, तुझ्या बायकोचं बँकेत अकाउंट नाही, अकाउंट असताना तर अजिबात तो कस्टमर परत गेला नसता. त्यावर मीरा सत्याकडे पाहत असते आणि अशातच आता देविका म्हणत असते, अहो आई, आपल्याला सुद्धा पुष्पगुच्छ हवा आहे ना, आणि आपल्याला खूप किमती हवा आहे. अगं मीरा, तुझ्याकडे सगळ्यात महागडा पुष्पगुच्छ कितीवाला आहे ग? त्यावर लगेचच मीरा म्हणत असते, 3000 वाला. त्यावर मात्र आता निरूपा म्हणत असते, अगं पण देविका, आपण तो घेऊ शकणार नाही. त्यावर लगेचच आता देविका म्हणत असते, का हो आई, का? आपल्याकडे तर पैसे आहेत, तरीही आपण तो 3000चा पुष्पगुच्छ का घेऊ शकणार नाही? त्यावर निरूपा म्हणत असते, अगं देविका, असं काय करतेस? आपल्याकडे ऑनलाईन पेमेंट आहे ना, आणि या पनवतीच्या बायकोकडे म्हणजेच डबल पनवतीकडे स्कॅनर नाही आहे ना, त्यामुळे आपण हिला पेमेंट नाही करू शकत. त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते, बाईसाहेब, मला माहिती आहे तुम्ही दोघंही माझ्या दुकानावर माझी खिल्ली उडवायला आलात, तुम्हाला 3000चं काय 300 रुपयाचाही पुष्पगुच्छ घ्यायचा नाही आहे. त्यावर आता थेट देविका म्हणत असते, तू एक साधी दुकानवाली आहेस, कस्टमर देव असतो, आत्ताच माझ्या आईंनी सांगितलं ना तुला, मग तुला आमचा मान राखता येत नाही का? अगं तुझ्याकडे स्कॅनर असतं ना, तर माझ्या आईंनी आता तुला पेमेंट केलं असतं. बोल, आहे का स्कॅनर, आहे का स्कॅनर? असं बोलून देविका मीराला डिवचत असते. त्याच वेळेला मीरा सत्याकडे पाहत असते आणि सत्या म्हणत असतो, वय आहे स्कॅनर, माझ्या बायकोचं आजच बँकेत अकाउंट उघडलं आहे आणि तिचं स्कॅनर देखील आणलं आहे. हे घे धुमकेतू, हे तुझं स्कॅनर आणि याच्यावर पेमेंट घ्यायचं लोकांचं. आता मात्र ते स्कॅनर पाहून निरूपा हादरलेली असते, कारण हा सत्या काय आपल्याला सोडणार नाही, त्यावर पेमेंट करावंच लागेल. लगेचच आपण पाहतोय आता मीराला शेवटी सत्या म्हणत असतो, सांग तिला 3000चं पेमेंट करायला, दे तिला पुष्पगुच्छ. आता पुष्पगुच्छ काढून मीराने समोर ठेवलेलं असतं, पण आता देविका निरूपाकडे पाहत असते. निरूपा देविकाला म्हणत असते, आता काय करू? त्यावर लगेचच आता सत्या म्हणत असतो, काय करू नाही, पेमेंट केल्याशिवाय तुम्हाला दोघांना इथून जाऊन देणार नाही. त्यावर लगेचच आता निरूपा म्हणत असते, ते माझं नेट चालत नाही तर केलं असतं. त्यावर सत्य म्हणत असतो, धुमकेतू, तुझ्या मोबाईलचं हिला हॉटस्पॉट दे आणि लगेचच पेमेंट करायला सांग. त्यावर मात्र निरूपाची चांगलीच गोची होते. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय, इथे निरूपा आणि या देविकाची चांगलीच आवडली पाहिजे की नाही, कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.